पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय या जयघोषाने आज संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठलमय झाली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत डोक्यावर भगवी पताका आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेत लाखो वारकरी अखेर आपल्या लाडक्या विठुरायाच्या पंढरीत दाखल झाले आहेत। अनेक दिवसांच्या पायी वारीनंतर पंढरपूरच्या भूमीत पाऊल ठेवताच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच आहे। मात्र विठुरायाच्या दर्शनाआधी प्रत्येक वारकऱ्याची पावले आपोआप वळतात ती चंद्रभागेच्या पवित्र तीराकडे। कुणी नदीच्या पाण्यात स्नान करत आहे, कुणी हात जोडून चंद्रभागेला नमन करत आहे, तर कुणाच्या मुखातून अखंड विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे। चंद्रभागेच्या या वाळवंटात सध्या एक वेगळाच भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळतोय। टाळ मृदंगाचा निनाद, अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि हजारो वारकऱ्यांच्या मुखातून निघणारा विठ्ठल विठ्ठल चा जयघोष जणू काही चंद्रभागेच्या प्रत्येक लाटेतही पांडुरंगाचेच नाम मिसळले आहे। चंद्रभागेत स्नान जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होई मुक्ती, या श्रद्धेतून वारकरी चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नान करत आहेत। यंदा पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे चंद्रभागा नदीही पाण्याने भरून वाहत आहे। मात्र या भक्तीच्या गर्दीत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच मोठी आहे। नदीपात्रात लाखो वारकरी दाखल होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी एनडीआरएफच्या जवानांची चंद्रभागेवर करडी नजर आहे। नदीच्या प्रवाहापासून वारकऱ्यांच्या हालचालींपर्यंत प्रत्येक गोष्टीवर बचाव पथकांकडून लक्ष ठेवले जात आहे। एकीकडे विठ्ठलाच्या दर्शनाची आस, दुसरीकडे चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नान करण्याची श्रद्धा आणि त्यासोबतच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असलेले प्रशासन, या सगळ्यामुळे पंढरीतला हा आषाढी सोहळा अधिकच खास बनला आहे। चंद्रभागेच्या तीरावर वाहणारी भक्तीची ही लाट, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विठ्ठल नामाच्या गजराने भारलेले हे अविस्मरणीय दृश्य खरंच पंढरीत आल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच भावना उमटते, याची देही, याची डोळा, विठुरायाची वारी अनुभवावी। चंद्रभागेच्या पवित्र तीरावरून विशेष प्रतिनिधी प्रकाश यादव, लोकप्रकाश मराठी।